विंचूरच्या सेंट्रल वखार महामंडळ गोदामात कांदा स्वीकारण्यास नकार देण्यात आलाय। त्यामुळे नाफेड खरेदीतील प्रतवारीवरून कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले। जाचकटी शिथिल झाल्यानंतरही शेतकऱ्यांची पळवणूक सुरू असल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांनी केलाय। या प्रकारामुळे शासकीय कांदा खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन 1580 रुपयाने क्विंटल प्रमाणे कांदा खरेदीची जी तर ती सुरुवात झाली। मात्र कुठेतरी जाचकाटींमुळे या ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळत असताना कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा या ठिकाणी एक शेतकरी घेऊन आलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्या कांद्याची जी तर ती प्रतवारी करण्यात आलेली आहे। कांद्याची एवढ्या वेळेस हाताळणी करून राहिले का त्या कांद्याला क्वालिटीच राहू नाही राहिली आणि यांना जर घ्यायचाच नाही कांदा। माझा हा दुसरा ट्रॅक्टर इथं आलेला, माझा पहिला ट्रॅक्टर बी यांनी रिटर्न पाठवून दिला, हा दुसरा ट्रॅक्टर बी रिटर्न पाठवून देऊ राहिले। मग यांना घ्यायचाच नाहीये कांदा, तर यांनी शेतकऱ्याची थट्टा करणं बंद केलं पाहिजे। शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते तर ती कुठेतरी आता थांबवण्यासाठी थेट सरकारने यामध्ये लक्ष घालणं जे तर ते गरजेचं आहे। उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, विंचूर, नाशिक।